चमचमीत ढाबा स्टाईल पंजाबी दम आलू बनवण्यासाठी जे छोटे छोटे बोरी बटाटे असतात ते घ्यायचे. वरची साल काढून 10 मिनटं असं पाण्यामध्ये ठेवायचे. त्यानंतर ना ग्रेव्ही बनवण्यासाठी 3 टोमॅटो, 3 कांदे, 10-15 काजू, आलं, लसूण, 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीरचे देठ घ्यायचे. कढईमध्ये पाणी गरम झालं, 1 चमचा मीठ घाला. त्यामध्ये हे सगळं ग्रेव्हीचं साहित्य घालून 10 मिनटं शिजवून घ्या. 10 मिनटानंतर ते शिजलं की झाऱ्याने काढून घ्या आणि एका ताटामध्ये गार करायला ठेवा. त्याच पाण्यामध्ये बटाटे आपल्याला 50% शिजून घ्यायचे, म्हणजे अर्धवट कच्चे आपल्याला तसेच ठेवायचे. गार झालं की टोमॅटोची साल काढा. 2 चमचे त्यामध्ये दही आणि 1 चमचा दुधावरची साय घालून ग्रेव्ही तयार करून घ्या. तोपर्यंत इकडे आपले बटाटे सुद्धा शिजलेले. एका ताटात बटाटे काढून घ्या. काट्याच्या चमच्याने असे त्याला मध्ये छिद्रे पाडून घ्या. पाडल्याच्या नंतर तेल चांगलं गरम करा. एकदम गरम तेलामध्ये आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे, म्हणजे जसं आपण पनीर तळून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे एकदम सोनेरी कलरवर. त्या तेलामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे. 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून कांदा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला घालायचा आहे, धने पावडर घालायची आणि मिक्स मसाला जो असतो तो मिक्स मसाला यामध्ये घालून घ्यायचा. त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि केलेली ग्रेव्ही यामध्ये घालून तळून घेतलेले बटाटे, 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घालायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. झाकण ठेवायचं. नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि चांगली ग्रेव्ही इथे आपल्याला तेल सुटेपर्यंत, कलर बदलेपर्यंत शिजून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली इथे ढाबा स्टाईल पंजाबी दम आलू इथे